नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बुधवारचे प्राणायाम करणार आहोत. या प्राणायामात आज आपण कपालभाती, भस्त्रिका, नाडीशुद्धी इत्यादी प्राणायाम करणार आहोत. हे प्राणायाम करण्या अगोदर आसने किंवा लाईट व्यायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज केले तर श्वसन मार्ग प्रभावित होऊन प्राणायाम चांगल्या प्रकारे होतात. चला आता आपण हे प्राणायाम करूया. प्राणायामासाठी आपण पद्मासन किंवा मांडी घालूया. सुरुवातीला पर्वतासन करायचं आहे. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत डावीकडे, श्वास भरत सरळ, श्वास सोडत उजवीकडे, श्वास भरत सरळ, श्वास सोडत पुढे, श्वास भरत सरळ. आता आपण कपालभाती करूया. श्वसन मार्ग स्वच्छ करून कपालभातीचे 100 स्ट्रोक्स घ्यायचे. कपालभाती करत असताना फक्त उदरस्थ अवयवांना वरती खेचायचं आहे. श्वास सोडण्यावरतीच आपण नियंत्रण ठेवतो. पोट ढिले सोडल्यानंतर जितका श्वास आत भरला जाईल तितका पुरेसा आहे. 100 स्ट्रोक्स घ्यायचे. अगदी हळुवारपणे, कोणताही ताणतणाव नको. प्रत्येक स्ट्रोक्स जाणीवपूर्वक. श्वास सोडताना हवा कपाळाकडे सरकते त्याचीही जाणीव घेऊया. एका लयीत स्ट्रोक्स करायचे. कपालभाती करत असताना श्वास घेण्यावरती कोणतेही नियंत्रण नाही आहे. फक्त श्वास सोडण्यावरती आपण नियंत्रण ठेवतो. उदरस्थ अवयवावरती खेचले गेल्यानंतर श्वास आपोआप बाहेर निघून जातो. सरळ. आता आपल्याला भस्त्रिका करायची. पहिला राऊंड. चला. भस्त्रिका करत असताना श्वास घेणे, श्वास सोडणे या दोन्ही क्रिया जाणीवपूर्वक करायच्या आहेत. श्वास घेताना पोट पुढे काढायचं आहे. श्वास सोडताना पोट आत खेचायचं आहे. आता दुसरा राऊंड. प्रत्येक राऊंडमध्ये 20 स्ट्रोक्स घ्यायचे आहेत. भस्त्रिका. पाठ सरळ राहू दे. सरळ. आता आपल्याला नाडीशुद्धी प्राणायाम करायचं आहे. उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने 5 मात्रेमध्ये श्वास घ्या. 10 मात्रेमध्ये श्वास सोडा. डावीनेच घ्यायचं आहे, डावीनेच सोडायचं आहे. अशी 5 आवर्तने करूया. श्वास घेताना पूर्णपणे भरून घ्या. श्वास सोडताना हळुवारपणे श्वास सोडायचे. 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचे, 10 मात्रेमध्ये श्वास सोडायचे आणि अशी 5 आवर्तने करूया. नाडीशुद्धी प्राणायाम. पाठ सरळ राहू दे. श्वास घेताना पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. सोडताना पूर्णपणे 10 मात्रेमध्ये श्वास सोडायचा आहे.
सरळ थांबूया. आता दुसऱ्या नाकपुडीने डावी नाकपुडी बंद ठेवूया, उजवी नाकपुडी चालू ठेवूया. उजव्या नाकपुडीने 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचा आहे, उजवीनेच 10 मात्रेमध्ये सोडायचं आहे. अशी 5 आवर्तने करूया. कोणताही तणाव नको. श्वास घेताना खोलवरती श्वास भरून घ्या. 10 मात्रेमध्ये हळूहळू सोडून द्या. तैलधारेप्रमाणे आपलं श्वसन चालू राहू दे. 5 आवर्तने करायचे आहेत आपल्याला. 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचा आहे आणि 10 मात्रेमध्ये उजव्या नाकपुडीनेच सोडायचं आहे. एकलही श्वसन. कोणताही तणाव नको. पाठ सरळ राहू दे. नाडी शुद्धी प्राणायाम. पाच मात्रेमध्ये श्वास घेऊया आणि 10 मात्रेमध्ये सोडूया. सरळ. आता डाव्या नाकपुडीने 5 मात्रेमध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या नाकपुडीने 10 मात्रेमध्ये सोडायचं आहे. घेताना डावी, सोडताना उजवी, अशी 5 आवर्तने करायची आहेत आपल्याला. खोलवरती श्वास भरून घेऊया. सोडताना उजव्या नाकपुडीने खोलवरती हळुवारपणे सोडून देऊया. घेताना डावी, सोडताना उजवी. कोणताही तणाव नको. शांत श्वसन चालू राहू दे. तैलधारेप्रमाणे श्वसन. श्वास घेताना हेतू पुरस्कार पोट पुढे घ्या. श्वास सोडताना हेतू पुरस्कार पोट आत खेचा. सरळ. आता उजव्या नाकपुडीने 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने 10 मात्रेमध्ये सोडायचं आहे. घेताना उजवी, सोडताना डावी. श्वास मात्र खोलवरती घ्या. पूर्णपणे पोटात श्वास येऊ दे. हवा येऊ दे पोटाकडे. घेताना उजवी, सोडताना डावी. नाडी शुद्धी प्राणायाम. कोणताही तणाव नको. हळुवार श्वसन. घेताना उजवी, सोडताना डावी. 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचा आहे आणि 10 मात्रेमध्ये सोडायचा आहे. अशी 5 आवर्तने. सरळ.
एक श्वास दीर्घ घ्या. आता अनुलोम विलोम करूया. डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा. डावीने 5 मात्रेमध्ये घ्या, उजवीने 10 मात्रेमध्ये सोडा. परत उजवीनेच 5 मात्रेमध्ये घ्यायचं आहे आणि डावीने 10 मात्रेमध्ये सोडायचं आहे. अनुलोम विलोम. तैलधारीप्रमाणे श्वसन होऊ दे. कोणताही तणाव नको. शांत श्वसन. श्वास घेताना पोट हेतुपुरस्कार पुढे घ्या. श्वास सोडताना हेतुपुरस्कार पोट आत खेचा. वेगवेगळ्या मात्रेमध्ये आपण प्राणायाम केल्यामुळे श्वसनावरती नियंत्रण ठेवतो काही काळ. अनुलोम विलोम. थांबायचं आहे. आता आपण फास्ट ब्रीदिंगसाठी हात घेऊया. पहिला राऊंड. चला. श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली. 20 आवर्तने करतोय आपण. हात खांद्यावरती एक छोटासा राऊंड घेऊया. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. सरळ.